प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। आज सांगली जिल्ह्याचे खासदार आदरणीय संजय काका पाटील यांचा आसंगी या भागामध्ये दौरा होता। दौऱ्यादरम्यान मी गावात असताना संजय काकांची भेट झाली आणि त्यामुळं काकांच्या प्रचारात तिथं चालू असताना त्यांचं भाषण मी तिथे त्या ठिकाणी मलाही बोलवलं गेलं, मी तिथे गेलो आणि नक्कीच काकांचा प्रचार करावा अशी इच्छा निर्माण झाली। कारण का काहीतरी एक वेगळं ध्येय ठेवून आणि आम्ही संजय काका किंवा भारतीय जनता पार्टी सोडून आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्या पार्टीमध्ये आम्ही हाताच्या चिन्हावर आपला उमेदवार असावा आणि आपल्या उमेदवाराला आपल्याला मतदान करतो या भावनेतून आम्ही तिथं होतो। आतापर्यंत बघितलं पण तिथं जे अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील आहेत यांना उमेदवारी मिळाली नाही, तर ते अपक्ष चिन्हावर उभा राहिले। त्यामुळं अपक्षाला मतदान करणं म्हणजे आम्ही काही ते आम्हाला योग्य वाटलं नाही। गावातील सगळ्याशी तरुणांशी चर्चा केली, जी काय आमच्या गटातले लोक ते सगळे प्रधानशी चर्चा केली असता सगळ्यांनीचा एकमता निर्णय झाला की आपण संजय काकांच्या पाठीशी राहू। काँग्रेसमध्ये आहे तर काँग्रेसमध्ये नक्कीच आहे। आदरणीय आमदार विक्रमदादा ज्यावेळेला आमदारकीला उभारतील आम्ही ज्या ताकदीनंच विक्रमदादांचा प्रचार करणार आहे, यामध्ये कुठलाही दोष नाही। आम्ही कुठली काँग्रेस वगैरे सोडणार नाही। फक्त काँग्रेसमध्ये जे काही पद्धतीनं म्हणजे आता काय जे तालुक्यामध्ये चालले की काँग्रेसची काही मंडळी म्हणजे पाकिटचं काम करत आहे, काही जण चंद्रहारचं म्हणत आहेत, ते कुठंतरी योग्य निर्णय वाटत नाही। कारण अपक्ष उमेदवार आहे, सहजासहजी निवडून येणं शक्य नसतं आणि महाविकास आघाडीचा जो उमेदवार आहे तोही निवडून येणे शक्य नाही आणि एकमेव मग संजय काकांचा पर्याय आहे। त्यामुळं कुठं तर वेगळ्या पद्धतीने जाण्यापेक्षा एक चांगल्या पद्धतीनं संजय काकांच्या प्रचारात सामील होणं बरं वाटलं। त्यामुळे आम्ही संजय काकांचा प्रचार करणार आहे। पण येणाऱ्या काळात आदरणीय विक्रमदादासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून कुठं यामध्ये आजचा शब्द आहे, कुठं यामध्ये गद्दारी होणार नाही। विक्रमदादांच्या सोबत ताकदीनं ज्या ज्या ठिकाणी विक्रमदादा म्हणतील त्या पद्धतीनं आम्ही काम करू। फक्त लोकसभेसाठी मात्र आम्ही संजय काकांचंच काम करू आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आमदार विक्रमदादा साहेब आता विधानसभेला उभारतील, ज्या पद्धतीनं आम्ही खासदारकीला आम्ही काम करू त्याच्या दोन पटीनं एक चांगल्या पद्धतीनं आमदार विक्रमदादांना निवडून आणण्यासाठी हाताचं चिन्ह ह्या तालुक्यामध्ये ठेवण्यासाठी हे काम करू। कारण का आणि संजय काका हे माझ्या पाठीशी होते, त्यामुळे संजय काका असतील, संजय काका आणि विक्रमदादा ह्या दोघांची पाठ आम्ही सोडणार नाही। नक्कीच विधानसभेला विक्रमदादासोबत ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीने राहू। आजसुद्धा जर का हातचिन्ह असतं आणि आपला हातचिन्ह जर लोकसभेला असतं तर नक्कीच हा विचार आम्ही निर्णयसुद्धा घेतला नसता। नक्कीच आम्ही विशाल पाटील साहेबांचं काम केलं असतं, पण आम्ही अपक्ष म्हणून कुठल्याही पद्धतीचं काम करणार नाही आणि करू शकत नाही। त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला।